मी एकदा गाडीगावकर साहेबांच्या घरी बसलो होतो आणि मी बोललो, साहेब लक्षात घ्या, तुम्ही माझं कुटुंब आहात, तुम्ही राणे साहेबांची लोक आहात, तुम्हाला जपणं माझं काम आहे. तुमच्यावर नेता बनणं की तुमचा मी नेता आहे मला ते बनायचं देखील नाही. नेता कधी कोणाचा मुलगा असतो म्हणून कोण बनत नसतो. आणि एवढी प्रामाणिक लोक ही राणे साहेबांना भेटली ना, मला त्यांचं कौतुक आहे. मी म्हणून सामंत साहेबांचं अनेक वेळेला आपण लांबून बघत असतो, सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघतोय. मला जर आपल्या सगळ्या लोकांची आवड आहे, आपल्याला सगळ्यांना जपलं पाहिजे, हे माझं काम, हे माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून मी साहेब काय मेहरबानी नाही केली इकडे येऊन. आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला ज्यांनी माझ्या राणे साहेबांनी इतके वर्ष दिले आणि मी तुमची कामासाठी धडपड इतके वर्ष बघतोय, जरी लांबून बघत असलो तरी मी तुमची कामाची धडपड बघतोय. मी गाडीगावकर साहेब तुमच्या तोंडावर कौतुक करत नाही, पण मला वाटतं रात्रीचे 10 वाजले असतील, 10 सव्वा 10 किती, एकही माणूस हल्लेला नाही किंवा त्यांच्यावर असं कुठे चेहऱ्यावर दिसत नाही की त्यांना भूक लागली आहे, असं कुठेही दिसत नाही. सगळी ही प्रेमापोटी आलेली लोक खरोखरच याला नशीब लागतं. साहेब आपण इतके वर्ष जे काही कमावलं असेल ही खरी संपत्ती आहे, खरोखरी खरी संपत्ती आहे. म्हणजे मी अनेक नेत्यांच्या वाढदिवसाला जातो म्हणून मी सांगितलं, आपल्या तोंडावर कौतुक करण्यासाठी नाही, अनेक आमदार खासदारांसाठी 10 वाजता एवढी पब्लिक जमत नाही. काटविलकर साहेब मस्करी नाही केली, आमदार खासदारांसाठी आणि ते तुमच्यासाठी जमली. खरोखरच खरं तर मी भाग्यवान आहे की आपला सहवास मला लाभला.